नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आज मी तुम्हाला दाखवणार आहे सोयाबीनची बिना वाटपाची भाजी. कढई घेतली, त्यात तेल टाकलं आहे, वरून जिरं मोहरी टाकली, त्यानंतर कढीपत्ता आणि कांदा टाकून घेतला. टोमॅटोची मी पेस्ट बनवली आहे. कांदा ह्या कढईमध्ये पटकन भाजला जातो, स्टीलच्या कढईमध्ये. आणि अशी मी सोयाबीन गरम पाण्यात टाकून हाताने त्याचे 4-4 तुकडे करून घेतलेले आहेत. आता वरून टोमॅटोची पेस्ट टाकली, ती भाजीपर्यंत आपल्याला थांबायचं आहे. चांगलं तेल सुटेपर्यंत भाजून घेतली. त्यात आता आलं लसूण पेस्ट टाकली. मसाला अजून ठेवलाय पाटी टाकायचा. आता सोयाबीन टाकले आणि चांगले मिक्स करून घेतले झाकण ठेवून थोडा वेळ. हे पहा, झाकण ठेवलं, लगेच नंतर 5 मिनिटांनी झाकण काढलं आणि त्यात मसाला टाकलाय मी 3 चमचे. हा माझा किचन किंग मसाला आहे. त्यात सर्व काही आहे, त्यामुळे दुसरं काही टाकावं लागतच नाही. सर्व स्पायसेस त्याच्यात ॲड केलेले आहेत. आणि आता वरून मी कडकडीत गरम पाणी टाकलंय. आपल्याला जेवढं पातळ घट्ट पाहिजे तसं. आणि झाकण मारून झाली माझी सोयाबीनची थपथपीत भाजी. तुम्ही पण करा.